तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी वाणिज्य शाखेमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणासमोर एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ सादर करण्याच्या विचारात आहे. तर काल मी आपणाला वर्ग 12वी नमुना प्रश्नपत्रिका किंवा आपण त्याला नवनीत सराव प्रश्नपत्रिका वाणिज्य इयत्ता 12वी OCM विषयासाठी मागील वर्षी जी काही बोर्डाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने जी काही 2024 फेब्रुवारी मार्चमध्ये जी काही 12वीसाठी परीक्षा घेतलेली आहे आणि त्यामध्ये वर्ग 12वी OCMचा जो काही पेपर होता प्रश्नपत्रिका, ती प्रश्नपत्रिका आपण आज सोडवून घेणार आहोत. तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो आणि इतर बंधू आणि भगिनींनो, त्यामध्ये मग इतर शिक्षक असू शकतात, प्राध्यापक वर्ग वगैरे, किंवा ज्यांना आवड आहे असे विद्यार्थीसुद्धा त्यात असू शकतात. तर प्रश्न 8वा आहे, पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा. तर प्रश्न 8वा का सुरू केला? कारण आपण काल प्रश्न 8वा सुरू केलेला होता ऑलरेडी आणि त्यामधील नंबर 1 प्रश्न आपण घेतलेला होता. विमा म्हणजे काय, जीवन विम्याचे आयुर्विमा चे प्रकार स्पष्ट करा. तर आज त्यातीलच एक उपप्रश्न आपला बाकी आहे, तो आपण घेत आहोत. विपणन मिश्र म्हणजे काय? विपणन मिश्रणाचे 7P स्पष्ट करा. तर विपणन मिश्र म्हणजे काय, विपणन मिश्रणाचे 7P स्पष्ट करा. तर तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजेल अशा प्रकारची उत्तरं आहेत, तर काळजीपूर्वक लिसन करा. तर प्रश्न 8वा नंबर 2, विपणन मिश्र अर्थ बघा त्याचा. विपणन मिश्र ही संकल्पना अलीकडच्या काळातील आधुनिक संकल्पना आहे. आधुनिक विपणन कार्यामध्ये तिचा उपयोग केला जातो. विपणन मिश्र म्हणजे विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण होय. विविध घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करून विशिष्ट बाजारातून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे होय. थोडक्यात विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला व योग्य त्या ठिकाणी उपलब्ध करणे हीच विपणन मिश्र हे विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. तर पुन्हा एकदा रिपीट करूया. अर्थ, कशाचा अर्थ? विपणन मिश्रचा अर्थ. तर प्रश्न काय आहे तो चांगल्या प्रकारे वाचून घ्या. विपणन मिश्र म्हणजे काय? आपल्याला काय विचारलेलं आहे? विपणन मिश्र म्हणजे काय? तर हे आपल्याला बघणं जरुरीचं आहे. नंतर विपणन मिश्रणाचे 7P स्पष्ट करा. हा दुसरा प्रश्न, त्याच्यातच उपप्रश्न. तर बघा मग अर्थ. विपणन मिश्र ही संकल्पना अलीकडच्या काळातील आधुनिक संकल्पना आहे. आधुनिक विपणन कार्यामध्ये तिचा उपयोग केला जातो. विपणन मिश्र म्हणजे विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण होय. विविध घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करून विशिष्ट बाजारातून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे होय. थोडक्यात विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला व योग्य ठिकाणी उपलब्ध करणे होय. विपणन मिश्र हे
विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. हा भाग अ मध्ये घेऊया. आता ब भाग म्हणजे पण जो काही अर्थ बघितला त्याला अ असं नाव दिलं आपण. पुन्हा बघा अ अर्थ. विपणन मिश्र ही संकल्पना अलीकडच्या काळातील आधुनिक संकल्पना आहे. तर विपणन ही संकल्पना अलीकडच्या काळातील आधुनिक संकल्पना आहे. ही संकल्पना कशी आहे? अलीकडच्या काळातील असून ती आधुनिक संकल्पना आहे. कोणती संकल्पना? विपणन मिश्र. आधुनिक विपणन कार्यामध्ये तिचा उपयोग केला जातो आणि आधुनिक विपणनाचे जे कार्य आहे त्यामध्ये विपणन मिश्र संकल्पनेचा उपयोग केला जातो. विपणन मिश्र म्हणजे विपणनाच्या विविध घटकाचे एकत्रीकरण होय. आणि विपणन मिश्र म्हणजे विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण होय. विविध घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करून विशिष्ट बाजारातून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे होय. विविध घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करून विशिष्ट बाजारातून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे होय. तर विपणन मिश्र म्हणजे विपणनाच्या विविध घटकाचे एकत्रीकरण आहे. विपणन मिश्र म्हणजे काय? विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण आहे आणि विविध घटकांचे एकत्रीकरण व नियंत्रण करून विशिष्ट बाजारातून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणे होय. थोडक्यात विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला, योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला व योग्य ठिकाणी सुटेबल गुड्स किंवा सुटेबल थिंग्स, सुटेबल टाइम, सुटेबल प्राइस अँड सुटेबल प्लेस उपलब्ध करणे होय. विपणन मिश्र हे विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. तर विपणन मिश्र हे विपणनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते. तर मोठ्या आवाजात सांगतोय मी, तुम्हाला प्रत्येकाला समजेल अशा आवाजात. तर विपणन मिश्रणाचे 7 P's ब्रॅकेटमध्ये 7 P's पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहेत. विपणन मिश्र वस्तू उत्पादन विपणन मिश्र 4 P's. आता प्रोडक्शन म्हणा किंवा प्रोडक्ट आणि वस्तू विपणन मिश्राचे 4 P's आहे, 4 P's आहे. सेवा ग्राहक केंद्रित, सेवा केंद्रित किंवा ग्राहक केंद्रित. सेवा कोणाला देतो आपण? ग्राहकांना. म्हणून ग्राहक केंद्रित म्हणा किंवा सेवा केंद्रित म्हणा. विपणन मिश्र 3 P's म्हणजे 3 P's. तर बघा मग वस्तू किंवा उत्पादन विपणन मिश्र 4 P's बघू कोणते कोणते आहे. उत्पादन वस्तू, किंमत, स्थान, संवर्धन आणि विक्रय वृद्धी. त्यानंतर सेवा किंवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्र 3 P's. टोटल 7च आहे. तर वस्तू उत्पादनाच्या संदर्भात 4 आहे आणि सेवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्रच्या संदर्भात 3 आहे. कोणते आहे मग? सेवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्र 3 P's. व्यक्ती, प्रक्रिया, भौतिक पर्यावरण. तर विपणन मिश्रचे 7 P's 7 P's पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. यातील पहिले 4 P's 4 P's वस्तू मिश्र आहेत व पुढील 3 P's किंवा 3 P's हे सेवा मिश्र आहेत.
तर वस्तू व उत्पादन विपणन मिश्र 4P's. नंबर 1, उत्पादन वस्तू. उत्पादक ग्राहकांच्या गरजा किंवा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ज्या घटकाचे उत्पादन करतो त्यालाच वस्तू किंवा सेवा म्हणतात. उत्पादक ग्राहकांच्या गरजा किंवा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ज्या घटकांचे उत्पादन करतो त्यालाच वस्तू किंवा सेवा म्हणतात. वस्तू व सेवामध्ये ग्राहकांची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. तर वस्तू व सेवामध्ये ग्राहकांची गरज पूर्ण करण्याची क्षमता असते. उत्पादकांच्या वस्तू किंवा सेवा हे स्वरूप दृश्य किंवा अदृश्य असू शकते. उत्पादकाच्या वस्तू किंवा सेवा हे स्वरूप दृश्य किंवा अदृश्य स्वरूपाचे असू शकतात. म्हणजे वस्तू किंवा सेवा या उघड्या डोळ्याने दिसणाऱ्या असू शकतात किंवा उघड्या डोळ्याने न दिसणाऱ्या सुद्धा असू शकतात. उत्पादकता नव्हे, उत्पादकाला उत्पादनाचा निर्णय करण्यापूर्वी बाजारपेठेचे सखोल संशोधन करावे लागते. उत्पादनाचा निर्णय करण्यापूर्वी बाजारपेठेचे सखोल संशोधन कोण करतं? उत्पादक करतं. म्हणून इथं सांगितलेलं आहे, उत्पादकाला उत्पादनाचा निर्णय करण्यापूर्वी बाजारपेठेचे सखोल संशोधन करावे लागते व त्यानंतरच योग्य वस्तूच्या उत्पादनाचा निर्णय घ्यावा लागतो. तर उत्पादकाला उत्पादनाचा निर्णय करण्यापूर्वी बाजारपेठेचे सखोल संशोधन करावे लागते व त्यानंतरच योग्य वस्तूच्या उत्पादनाचा निर्णय घ्यावा लागतो. तर उत्पादकाला योग्य वस्तू उत्पादनाचा निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी तो काय करतो? कोणत्याही उत्पादकाला वस्तू निर्मिती करण्यापूर्वी किंवा वस्तूच्या उत्पादन करण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय कशावर अवलंबून असतो? बाजारपेठेचे सखोल संशोधन. म्हणजे त्याचा जर बाजारपेठेचा सखोल अभ्यास असेल तरच त्याला योग्य वस्तूच्या उत्पादनाचा निर्णय घेता येतो. कारण वस्तूचा परिणाम ग्राहकांच्या मनावर होत असतो. तरी अगदी सोपं आहे. वस्तूचा परिणाम ग्राहकांच्या मनावर होत असतो. कनिष्ठ दर्जाची वस्तू असेल, हलक्या क्वालिटीची वस्तू असेल, उच्च दर्जाची वस्तू असेल तर त्या दर्जा कसा आहे याचा परिणाम ग्राहकावर होत असतो, ग्राहकांच्या मनावर होत असतो. म्हणून इथं सांगितलं, कारण वस्तूचा परिणाम ग्राहकांच्या मनावर होत असतो. व्यवसायाचे यश किंवा अपयश हे वस्तू ग्राहकाचे समाधान कशा प्रकारे करते यावरच अवलंबून असते. व्यवसायाचे यश किंवा अपयश हे वस्तू ग्राहकाचे समाधान कशा प्रकारे करते यावरच अवलंबून असते. किंमत. ग्राहक वस्तूंची खरेदी करताना जी रक्कम देतो त्या रकमेस त्या वस्तूची किंमत म्हणतात. आता किंमत म्हणजे काय? ग्राहक वस्तूची खरेदी करताना जी पैशाच्या स्वरूपात रक्कम देतो त्या रकमेस त्या वस्तूची किंमत म्हणतात. वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी त्या वस्तूची किंमत ही अतिशय महत्त्वाची असते.
वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी त्या वस्तूची किंमत ही अतिशय महत्त्वाची असते. किंमत निश्चित करताना प्रत्येक व्यवसायाला खूप काळजी घ्यावी लागते. किंमत निश्चित करताना प्रत्येक व्यवसायाला खूप काळजी घ्यावी लागते. वस्तूची किंमत निश्चित करीत असताना उत्पादन खर्च व ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची तयारी या दोन गोष्टी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर वस्तूची किंमत निश्चित करीत असताना उत्पादन खर्च व ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची तयारी, ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची तयारी या दोन गोष्टी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कारण किंमत जास्त असेल तर मागणी कमी होऊन नुकसान होते. जर किंमत जास्त असेल तर मागणी कमी होऊन नुकसान होते व किंमत कमी असेल तर व्यवसायाचा नफा कमी होतो. तर जर किंमत कमी असेल वस्तूची तर व्यवसायाला नफा कमी होतो. म्हणून किंमत निश्चित करताना काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. झालं. त्यानंतर बघा स्थान. त्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला? स्थान. तर स्थानाच्या संदर्भात बघा आता, विपणन मिश्रमधील स्थान हा घटक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे. तर विपणन मिश्र मधील स्थान हा घटक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे. स्थान निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या गोष्टी विपणनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तर विपणन मिश्रमधील स्थान हा घटक वितरण व्यवस्थेशी संबंधित आहे. स्थान निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या गोष्टी विपणनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. कारण योग्य उत्पादन, वस्तू व सेवांचं योग्य उत्पादन योग्य किमतीला बनवणे, योग्य उत्पादन योग्य किमतीला बनवणे म्हणजे ज्या काही वस्तू व सेवा आहेत त्या योग्य किमतीला बनवणे एवढेच व्यवसायासाठी महत्त्वाचे नसून ती वस्तू ग्राहकांना योग्य ठिकाणी योग्य वेळी उपलब्ध करून देणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तर योग्य किमतीला उत्पादन बनवणे एवढेच उत्पादकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असत नाही, तर ती तयार केलेली वस्तू, बनवलेली वस्तू ग्राहकांना योग्य ठिकाणी योग्य वेळी उपलब्ध करून देणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. संभाव्य ग्राहकांना सहज पोहोचता येईल. जे काही संभाव्य ग्राहक आहे भविष्य काळामध्ये आपल्याकडे येण्यासारखे ग्राहक येतील असं आपण अनुमान काढलेलं आहे, अशा ग्राहकांना त्या वस्तू सहज पोहोचवता येईल. अशा योग्य ठिकाणी वस्तू वितरित करणे, हेही महत्त्वाचे असते. व्यवसायाची ही जबाबदारी असते की ग्राहकांना योग्य वेळी योग्य
योग्य ठिकाणी वस्तू मिळाली पाहिजे. व्यवसायाची मुख्य जबाबदारी कोणती? तर ग्राहकांना योग्य वेळी योग्य ठिकाणी वस्तू मिळाली पाहिजे. वस्तू वितरणाची साखळी जेवढी मजबूत असेल, वस्तू वितरणाची साखळी जेवढी मजबूत असेल तेवढी मोठी बाजारपेठ व्यापणे सोपे होते. जर वस्तू वितरणाची साखळी मजबूत असेल तरच मोठी बाजारपेठ व्यापणे सोपे होते. आता 4 नंबर आहे संवर्धन किंवा विक्रय वृद्धी. विक्रय वृद्धी हा विपणनाचा एक महत्त्वाचा घटक असतो. विक्रय वृद्धी म्हणजे विक्रीमध्ये वाढ हा विपणनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्याला आपण संवर्धन सुद्धा म्हणू शकतो. विक्रय वृद्धीमुळे वस्तूविषयी ग्राहक जागृती निर्माण होते. विक्रय वृद्धीमुळे वस्तूविषयी ग्राहक जागृती निर्माण होते. विक्रय वृद्धी हे विपणन संदेशवहनाचे असे साधन आहे की जे ग्राहकापर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देते. विक्रय वृद्धी हे विपणन संदेशवहनाचे असे साधन आहे. विक्रय वृद्धी हे विपणन संदेशवहनाचे असे साधन आहे की जे ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देते. विक्रय वृद्धीचे सर्व प्रयत्न संभाव्य ग्राहकांना वस्तूच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती देण्यास मदत करतात. विक्रय वृद्धीचे सर्व प्रयत्न संभाव्य ग्राहकांना वस्तूच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देण्यास मदत करतात व खरेदी करण्यास प्रवृत्त करतात. विक्रय वृद्धी मिश्रमध्ये जाहिरात, प्रत्यक्ष विपणन, विक्रय वृद्धी, व्यक्तिगत विक्री इत्यादी साधनांचा उपयोग समावेश होतो. विक्रय वृद्धी मिश्रमध्ये आता सर्व काय आहे विपणन मिश्रचे प्रकार आहे. विक्रय वृद्धी मिश्रमध्ये जाहिरात, प्रत्यक्ष विपणन, विक्रय वृद्धी, व्यक्तिगत विक्री इत्यादी साधनांचा समावेश होतो. विक्रय वृद्धीची व्यूहरचना निश्चित करताना व्यवसाय संघटनेचे आर्थिक अंदाजपत्रक, बाजारपेठेचे विक्री उद्दिष्ट व जो संदेश ग्राहकांना द्यावयाचा आहे या सर्व घटकांचा समावेश करावा लागतो. पुन्हा बघा, विक्रय वृद्धीची व्यूहरचना निश्चित करताना व्यवसाय संघटनेचे आर्थिक अंदाजपत्रक, बाजारपेठेचे विक्री उद्दिष्ट व जो संदेश ग्राहकांना द्यावयाचा आहे या सर्व घटकांचा समावेश करावा लागतो. आता हे 4 पीस झाले वस्तू उत्पादन विपणन मिश्रच्या संदर्भात. आता सेवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्रचे 3 पीस बघू. सेवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्र 3 पीस म्हणजे 3 पीस. विपणन मिश्रातील व्यक्ती घटकामध्ये व्यवसायाच्या अंतर्गत व्यक्ती म्हणजेच कामगार. विपणन मिश्रातील व्यक्ती घटकामध्ये
व्यवसायाच्या अंतर्गत व्यक्ती म्हणजेच कामगार यांचा समावेश होतो व व्यवसायाच्या बाहेरील व्यक्तीमध्ये समाजातील लोक व संभाव्य ग्राहक यांचा अंतर्भाव होतो. तर विपणन मिश्रातील व्यक्ती या घटकामध्ये विपणन मिश्रातील व्यक्ती घटकामध्ये व्यवसायाच्या अंतर्गत व्यक्ती कोणत्या, तर कामगार, व व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती कोणत्या, तर समाजातील लोक किंवा संभाव्य ग्राहक यांचा अंतर्भाव होतो. या दोन्ही व्यक्ती व्यवसायावर अप्रत्यक्ष, कोणत्या दोन्ही व्यक्ती, अंतर्गत, व्यवसायाच्या अंतर्गत असणारा कामगार वर्ग आणि व्यवसायाच्या बाहेर असणारा समाज, लोक किंवा संभाव्य ग्राहक, या दोन्ही व्यक्ती व्यवसायावर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या प्रभाव टाकीत असतात. तर या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती व्यवसायावर प्रभाव तर टाकतात, पण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचा प्रभाव टाकतात किंवा कोणता तरी एक प्रभाव टाकत असतात. प्रत्यक्ष प्रभाव किंवा अप्रत्यक्ष प्रभाव. ग्राहकांना वस्तू व सेवा बहाल करताना सर्व व्यक्ती क्रियाशील भूमिका पार पाडित असतात. ग्राहकांना वस्तू व सेवा बहाल करताना सर्व व्यक्ती क्रियाशील भूमिका पार पाडित असतात. तसेच व्यक्तीमध्ये व्यवसायाच्या अंतर्गत कामगारांचा समावेश होतो. तसेच व्यक्तीमध्ये व्यवसायाच्या अंतर्गत कामगारांचा समावेश होतो. ग्राहकांना सेवा पुरवण्यामध्ये कामगारांचा सहभाग असतो. ग्राहकांना सेवा पुरवण्यामध्ये कामगारांचा सहभाग असतो. म्हणून योग्य व्यक्तीची योग्य जागी निवड व्यवसायाचा नावलौकिक वाढवण्यासाठी महत्त्वाची असते. तर ग्राहकांना सेवा पुरवण्यामध्ये कामगारांचा सहभाग असतो. म्हणून योग्य व्यक्तीची योग्य जागी निवड व्यवसायाचा नावलौकिक वाढवण्यासाठी महत्त्वाची असते. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे, व्यवसाय यशस्वी होण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील सुप्त कौशल्य विकसित करणे व त्यांची जोपासना करणे गरजेचे असते. पुढं काय आहे? पुढे आहे प्रक्रिया. तर प्रक्रियेच्या संदर्भात सांगतो आता. व्यवसाय संघटनेने वस्तू व सेवा उत्पादन ठिकाणापासून ते ग्राहकांच्या घरापर्यंत वितरित करण्यासाठी जे टप्पे निश्चित केलेले आहेत त्या सर्वांचा समावेश प्रक्रिया या विपणन घटकामध्ये होतो. तर व्यवसाय संघटनेने वस्तू व सेवा उत्पादन ठिकाणापासून ते ग्राहकांच्या घरापर्यंत वितरित करण्यासाठी जे टप्पे निश्चित केलेले आहेत त्या सर्वांचा समावेश प्रक्रिया या विपणन घटकामध्ये होतो. म्हणजेच प्रक्रिया ही मिश्र वस्तू व सेवांचे ग्राहकांना वितरण करण्याच्या कृतीशी संबंधित असते. म्हणजेच प्रक्रिया ही मिश्र वस्तू व सेवांचे
ग्राहकांना वितरण करण्याच्या कृतीशी संबंधित असते. प्रक्रियांचा संबंध ग्राहकांना उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्याशी जोडलेला असतो. प्रक्रियाचा संबंध ग्राहकांना उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्याशी जोडलेला असतो. प्रक्रियाचा संबंध ग्राहकांना उत्कृष्ट प्रकारची सेवा देण्याशी जोडलेला असतो. चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच त्यांच्या वेळेची व पैशाची बचत करण्यास व कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. त्यांच्या वेळेची व पैशांची बचत करण्यास त्यांच्या वेळेची व पैशांची बचत करण्यास व कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. आता सलग वाचूया आपण. चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच त्यांच्या वेळेची व पैशाची बचत करण्यास व कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. पुन्हा एकदा, चांगल्या प्रक्रियेमुळे ग्राहकाला प्रमाणित सेवा देण्याबरोबरच त्यांच्या वेळेची व पैशाची बचत करण्यास व कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय संघटना प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रक्रियेचे परिणामकारक निरीक्षण करून त्यामध्ये गरजेनुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय संघटना प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रक्रियेचे परिणामकारक निरीक्षण करून त्यामध्ये गरजेनुसार सुधारणा करण्यास प्रयत्न करतात. अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय संघटना प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रक्रियेचे परिणामकारक निरीक्षण करून त्यामध्ये गरजेनुसार सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. आता 7 नंबर आहे, लास्ट 7 पीस म्हणजे सेवा ग्राहक केंद्रित विपणन मिश्र 3 पीस बघत होतो आपण. तर हे त्यामधील लास्ट आहे आणि टोटलमधील 7वं आहे. भौतिक पर्यावरण. विपणन पर्यावरणामध्ये ग्राहक व व्यवसाय संस्था यांच्यामधील संदेशवहन समाविष्ट होते. संदेशवहन म्हणजेच संप्रेषण समाविष्ट होते. विपणन पर्यावरणामध्ये ग्राहक व व्यवसाय संस्था यांच्यामधील संदेशवहन अथवा संप्रेषण समाविष्ट होते. जे काही विपणनाचं पर्यावरण आहे त्या पर्यावरणामध्ये ग्राहक व व्यवसाय संस्था यांच्यामध्ये जे काही संदेशवहन होतं, संप्रेषण होतं ते त्यामध्ये समाविष्ट होतं. सेवांचे स्वरूप अदृश्य असते, त्यामुळे सेवा देणारे किंवा संस्था ग्राहकांचा चांगला अनुभव वाढवण्यासाठी दृश्य स्वरूपाची काही घटक पुरवण्याचा प्रयत्न करतात. तर सेवांचे स्वरूप अदृश्य असते, त्यामुळे सेवा देणारे किंवा सेवा देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या काय करतात, ग्राहकांचा चांगला अनुभव वाढवण्यासाठी दृश्य स्वरूपाचे काही घटक
पुरवण्याचा प्रयत्न करतात. सेवांच्या बाजारपेठेत सेवा यशस्वीरित्या पुरवल्याची खात्री देण्यासाठी सेवांच्या बाजारपेठेत सेवा यशस्वीरित्या पुरवल्याची खात्री देण्यासाठी सेवांच्या बाजारपेठेत सेवा यशस्वीरित्या पुरवल्याची खात्री देण्यासाठी भौतिक स्वरूपात पुरावा आवश्यक असतो. तर सेवांच्या बाजारपेठेत सेवा यशस्वीरित्या पुरवल्याची खात्री देण्यासाठी भौतिक स्वरूपात पुरावा आवश्यक असतो. भौतिक पुरावा दिल्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात आणि भौतिक पुरावा दिल्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात. भौतिक पुरावा दिल्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात व त्याचा ग्राहकांच्या समाधानावर परिणाम होतो. तर भौतिक पुरावा दिल्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात व त्याचा ग्राहकांच्या समाधानावर परिणाम होतो. कशाचा? भौतिक पुरावा दिल्यामुळे ग्राहकांना बाजारातील अग्रेसर उत्पादने समजतात व त्याचा ग्राहकांच्या समाधानावर परिणाम होतो. या भौतिक पुराव्यामध्ये विक्रीचे ठिकाण तेथील आराखडा दुकानातील अंतर्गत सजावट बांधणी मुद्रीकरण कर्मचाऱ्यांची वेशभूषा त्यांची ग्राहकासोबत वागण्याची परंपरा नाही म्हणणार, पद्धत. त्यांची ग्राहकासोबत वागण्याची पद्धत प्रतीक्षालय इत्यादी सर्व बाबी समाविष्ट होतात. तर विपणन मिश्रणाचा अर्थ 2 गुणासाठी आहे. विपणन मिश्रणाचे 7 P's 6 गुणासाठी आहे. एकूण गुण 8 आहेत. उत्तरात विपणन मिश्रणाचे सर्व P's सविस्तर वर्णनासहित अपेक्षित आहेत. तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे. तर या प्रसंगी तुम्हाला मी काही महत्त्वाच्या विनंत्या करत आहेत. महत्त्वाच्या विनंत्या म्हणण्यापेक्षा विनंती करत आहे. त्यामध्ये प्रमुख म्हणजे माझा व्हिडिओ आपणा सर्वांना आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओला शेअर करायचं आहे. तसेच माझ्या व्हिडिओला कमेंट्स देखील करायचं आहे आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तसेच बाजूच्या घंटीला क्लिक करायला विसरायचं नाही. का तर आगामी काळामध्ये माझे नवनवीन व्हिडिओ प्रसिद्ध होतील यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्याचा फायदा तुम्हाला सर्वप्रथम घेता येईल. तर माझा परिचय तुम्हाला सांगायचा राहून गेला.
सुरुवात करताना मी परिचय करत असतो प्रत्येक व्हिडिओ सुरू करत असताना. पण मी व्हिडिओ सुरू करत असताना ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला माझा परिचय दिलेला नाही. तर मी माझा परिचय सांगतो. माझं पूर्ण नाव शिवदत्त गवळी असं आहे आणि मी हल्ली कोमलनगर, पडेगाव तालुका, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्य करत आहे. आणि मी सर्व्हिसला श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर अंतर्गत असणाऱ्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वी 11वी कॉमर्स शाखेसाठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन तसेच सचिवाची कार्यपद्धती या विषयासाठी टीचर म्हणून काम करत आहे. तर या ठिकाणी आपण आता थांबूया. सी यू अगेन.